नमस्कार, मी डॉक्टर राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तथा प्रवक्ता सतीशदादांनी प्रश्न विचारला, अकोल्याच्या विकासाचे काय? आणि खळखळून हसू आलं. अकोल्याचा विकास नाही सतीशदादा, भकास. आणि त्याला एकमेव कारण, गत 30 वर्षापासून आपला खासदारकीचा जो काय प्रतिनिधी आहे, खासदार प्रतिनिधी, संसदेत गेलेला आपला प्रतिनिधी हा सबसे बडी भूल कमल का फूल या विषयावर आहे. त्यांना मिळालेल्या जो काय निधी आहे 10% जरी त्यांच्या मतदारसंघात लोकसभा पूर्ण 6 विधानसभांबद्दल मी बोलत आहे, पूर्ण लोकसभा मतदारसंघात खर्च केला असता तरी आपला अकोला आतापेक्षा 10 पायऱ्या लोकांसाठी ज्या माननीय शरदचंद्र पवारांनी जिल्ह्यामध्ये MIDC उघडली, एकही बिझनेस ना केंद्र लेवलचा ना राज्य लेवलचा आपल्याकडे आला. रस्ते म्हणाल, पूल म्हणाल, महानगरपालिकेपासून केंद्रापर्यंत ज्यांचं राज्य आहे त्या बीजेपी वाल्यांनी यातलं काहीही केलं नाही. एक श्रेयवादाची लढाई, त्यांच्यातले 2 ग्रुप आणि तेच एकमेकांना मांडत गेले आणि नुकसान आमच्या अकोलेकरांचं केलं. आणि 2 सगळ्यात मोठं खाबूगिरी. इकडे काय, त्यांना खाऊंगा ना खाणे दूंगा, आणि तिकडे काय, अदानी भरला, अंबानी भरला. आणि अकोल्यातील असे असंख्य अदानी अंबानी त्यांनी पैदा केले त्याच्या काळात. नाव घेतलं तर आपल्या वेळ जाईल, परंतु सामान्य नागरिक बच्चा बच्चा जानता है अकोला का कि क्या विकास हुआ है और किसने वो किया है, कुछ भी नाही, 0. आणि म्हणून पुन्हा पुन्हा एकदा तुमच्यासारख्या लोकांना मी सांगते की या बीजेपीचा फक्त अकोल्यातच नाही हो, बाहेर काय चालू आहे. आता आज सकाळी मी बातम्यांमध्ये वाचलं, तुमच्यासारखेच पत्रकार आम्हाला माहिती देत असतात की शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पास झालेले 170 GR इलेक्शन कमिशननं कॅन्सल केले. का म्हणून बरं? कारण त्या GR मध्ये फक्त मतदारांना दिलेलं आमिष याच्याशिवाय काहीही नाही. ज्या राज्य महिला आयोगाचा टेन्युअर 29 ऑक्टोबरला संपते आहे, त्या राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष, कारण त्यांना कळलेलं आपलं राज्य येणार नाहीये, तुम्ही 13 ऑक्टोबरच्याच बैठकीत बदलून टाकता. का म्हणून? तुम्हाला खात्री आहे आता आपलं राज्य येणार नाही आहे. तुम्हाला खात्री आहे पुन्हा ही आपली बिनकामाची सगळे बाई तिथं बसणार नाही आहे. आणि त्यामुळे तुम्ही ते करता. असंख्य मंडळांचे निर्णय घेतले. 7 वर्ष झाले त्या कोश्यारीपासून 5 वर्ष झाले रखडलेल्या MLCचे निर्णय घेतले. दिस इज नॉनसेन्स आणि दिस इज नथिंग बट आपल्या हाती आलेली जाणून बुजून आणि अनैतिकरित्या आलेली सत्ता पुढच्या इलेक्शन मध्ये स्वतःसाठी वापरून गेले. उदाहरणार्थ लाडकी इलेक्शन कमिशनने सांगितलंय की कदाचित पुढचे पैसे मिळणार नाहीत. ते 7,500 जे आतापर्यंत मिळाले ते काय आहेत दादा? महिला मतदार लाच आहे. एक मत 7,500 विकत घेतलं. पण त्यांना वाटतं महिला मूर्ख आहेत. आम्हाला महिलांना माहिती आहे ते 7,500 त्यांचे एक, आमच्या सुप्रियाताई फार छान म्हणतात, 1 फुल 2 हाफ. हे 3 जण असं दाखवतात की 7,500 दिले, लाडक्या भावानं दिले. कुठले दिले? स्वतःच्या खिशातले दिले. आमच्या सारख्या टॅक्स पेई जे आहेत त्यांच्या डोक्यावर तुम्ही डोक्याच्या तेलापासून तर पायाच्या मलमापर्यंत GST नावाचा भूत बसवलाय. त्यातून जे पैसे जमा होतात म्हणजे आमचेच, ते तुम्ही तुम्हाला निवडून देण्यासाठी आम्हाला देताय. मूर्ख दिसतो आम्ही, तुम्ही आमचेच पैसे आम्हाला देताय. आणि मुख्य म्हणजे या लाडकी बहीणसाठी जे 46,000 कोटी लागतात दर महिन्याचे, त्यामुळे पीक विम्याचे असतील, तुमच्या जे काही नुकसान झालं ओल्या कोरड्या दुष्काळामुळे त्याचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, एम्प्लॉयमेंटचे असतील, कर्मचाऱ्यांचे थकीत बिलं असतील, काही पेन्शनचे असतील, काही बदल्यांचे असतील, काही मेडिकलचे असतील, ही रखडलेली आहेत. महिला बाल कल्याणचे, कृषी विभागाचे, आदिवासी विभागाचे पैसे कोट्यानं, माझे आकडे आहेत,
ते सांगून मी वेळ वाया घालवणार नाही, तुम्ही माहितीच्या अधिकारात मिळवा, हे सगळे पैसे इकडे वळते करून, आणि यांनी ही लाडकी बहीण योजना राबवलेली आहे निवडून येण्यासाठी. बरं असू दे, ते खराब आहेत एवढं सांगून काही आम्ही चांगलं होणार नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मी या तुमच्या संधीचा फायदा घेऊन मी मतदारांना तुमच्या योगातून उत्तर देणार, व्हाय राष्ट्रवादी का शरदचंद्रजी पवार. जरा डोळे मिटून आपण पाहिलं तर त्यांच्या अर्धशतकाच्या वरच्या राजकीय काळामध्ये शरदचंद्र पवारांनी आजीपासून नातीपर्यंत, व्यापाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत, आदिवासींपासून अपंगांपर्यंत, दलितांपासून महिलांपर्यंत, अल्पसंख्याकांपासून तर जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांच्यापर्यंत काय काय केलं आहे. माझ्याकडे एक पुस्तिका आहे, मी तुम्हाला पाठवील, तुम्ही जरूर वाचा. हक्क होऊन जातो माणूस. अरे आपल्या लहानपणी, तुला बोलायचंय काही, आपल्या लहानपणी फळं ही आपल्याला फक्त रोग्यापाशी बिमार पडलं तर आणि अशी छोटी छोटी थोडीशी दिसायची, बरोबर. आता नाक्या नाक्यावर हातगाड्यांवर तुम्हाला अंगूर, सेब, केळी सगळे फळं दिसतात. का? सीताफळ का? कारण माझ्या पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना फळबाग योजना राबवली. अख्ख्या महाराष्ट्रभर आज इतकं फळबाग योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा आहे. इतक्या असंख्य सक्सेस स्टोरीज आहेत. अनसक्सेस स्टोरीज सुद्धा असतील, मी नाही म्हणत नाही, पण इतक्या सक्सेस स्टोरीज आहेत की आजाराशिवाय सुद्धा प्रत्येकाच्या फ्रीज मध्ये आता तुला फळं दिसतात. ताई, मी याच्यासाठी थांबवलं तुम्हाला की आता आपण अक्कोटकडे वळूया. अक्कोटचा विकास कशा प्रकारे झाला आणि कसा झाला, अक्कोटचा रस्ता कसा झाला, आणि अक्कोट मध्ये आपण जो काही विकास म्हणजे विकासपूर्व, ते एवढे म्हणतात की आम्ही असा विकास केला तसा विकास केला. आपलं म्हणणं काय आहे विषयावर? अकोट नाव घेतल्यावर कळतं की लोकशाहीची ऐशी तैशी म्हणजे अकोट. अकोटचा जो रस्ता आहे, मी स्वतः गायनेकॉलॉजिस्ट आहे, तिथली आमचे लोक म्हणतात की आपल्याकडे पेशंट रेफर केला डिलिव्हरीवाला की रस्त्यातल्या गड्डेच तिला डिलिव्हर करून देतात, तुमच्यापर्यंत पोहोचण्याची गरज पडत नाही. अकोटचा रस्ता हा तर जागतिक स्तरावर हसं बनलेला आहे. आणि दॅट टू अकोटचे जे आपले विद्यमान आमदार आहेत प्रकाशजी बारसाकडे, विथ ड्यू रिस्पेक्ट टू हिम, ते दर्यापूरचं पार्सल आहे, त्यांना अकोटशी काही घेणं देणंच नाही. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, याशिवाय जेव्हा जेव्हा तिथं ते आले तेव्हा तेव्हा मी हे केलं तर मला काय भेटते, याशिवाय त्यांचा दुसरा प्रश्न नाही. अर्थात हा प्रश्न काय ते ओपनली विचारत असतील का? नाही. पण लोकांना तिथली जी काम करणारी सामाजिक क्षेत्रातली मंडळी आहे, चळवळीतली मंडळी आहे, दुसऱ्या पक्षातली मंडळी आहे, ब्युरोक्राट्स आहे, त्यांच्याकडून एवढंच कळतं की आमदारांचा टक्का जो फुलफिल करू शकेल त्याच्यापर्यंत थोडीशी विकासाची गंगानिधी पोचते. आणि मग ते अकोट आहे शेवटी. ना तेनं त्याचा टक्का दिला आणि ना विकास करून घेतला. अकोट सुद्धा अकोल्यामधलं सगळ्यात जास्त सुधारलेलं आणि सुशिक्षित होतं. ते आता या वेळेला सगळ्यात खराब रस्ते, सगळ्यात खराब ब्युरोक्रॅट, सगळ्यात खराब आरोग्याची परिस्थिती, सगळ्यात खराब शिक्षणाची परिस्थिती, सगळ्यात खराब भ्रष्टाचार असा प्रकार झालेला आहे. ताई, आता आपण आता मी कसं दर्यापूर मार्गे आपण मूर्तिजापूर जाऊया. मूर्तिजापूरच्या विषयी आपलं काय म्हणणं आहे? मूर्तिजापूरमध्ये 3 वेळा माननीय आमदार हरीश पिंपळे हे निवडून आले, परंतु जातीपातीचं राजकारण, पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचं राजकारण आणि पुन्हा एकदा अनैतिक. मी माझं काम करून निवडून येण्यापेक्षा दुसऱ्या पक्षातला माणसाला जवळ घेऊन त्याला ब्रायबिंग करून ही मनोवृत्ती आहे. पैसा कोणाला आवडतो? पुढदा माझी काळे गोरे, सगळे तुम्ही खराब आणि सगळे आम्ही चांगले असं मी म्हणणार नाही. त्यांना फसवून, त्यांना पटवून शून्य विकास. आणि मूर्तिजापूरच्या बाबतीत तर मला एक जाणवतं, महिला असो, बालक असो, युवक असो, अथवा दुसऱ्या जातीतले ऑनरेबल माणसं असो, त्यांच्याबद्दल अत्यंत अर्वाच्य बोलणे हा त्या माणसाचा स्थायी भाव आहे. आणि त्यामुळे यावेळेला तर त्यांची इतकी अँटी इन्कम्बन्सी आहे की महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार
आमचे तिथे जवळपास 17 लोक इच्छुक आहेत. तिथला कुठलाही उमेदवार हा या वेळेला मूर्तिजापूर आणि अकोट या 2 मतदारसंघात त्यांना डिफीट केल्याशिवाय राहणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे. राहिला प्रश्न अकोला पश्चिम, तर मागच्या वेळेला सुद्धा ते 19 मतांनी पडलेलं होतं. या वेळेला तर त्यांचे विद्यमान आमदार गोवर्धनजी शर्मा जे त्याला बिलकुल खिळूनच बसलेले होते ते नाही आहेत. कोणाला द्यायचं इथून मारामारी आहे. त्यामुळे त्यांचा अकोला पश्चिम सुद्धा डावाडौल आहे आणि अकोला पूर्वमध्ये सुद्धा. ताई, अकोला पश्चिम मध्ये मी थोडंसं तुम्हाला आता अकोला पश्चिम मध्ये जर आपण बोललो तर तिथे आता दंगली गेल्या 1 वर्षापासून आता 2 ते 3 दंगली झालेल्या आहेत. या बाबतीत का बोलणार? दंगलींचा तर ती साध्वी प्रज्ञा होती तेव्हापासून मी तुम्हाला सांगेन की दंगली घडवून आणणे. 2019 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. याचं कारण काय असं विचारलं तर प्रत्येक सुविद्य सुज्ञ आणि विचारवंत म्हणेल पुलवामाची घटना. अजूनही कळलं नाही ते 400 किलो RDX कुठून आलं. अशाच पद्धतीचा विचार आणि अशाच पद्धतीचा आचार आपल्या अकोला पश्चिममध्ये हे लोक करतात असा माझा आरोप आहे. पश्चिमबद्दल जेव्हा तुम्ही बोलत आहे एक त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आम्ही या विकास केला आम्ही त्या विकास केला, अकोला पश्चिममध्ये हे केलं ते केलं. माझं तुम्हाला म्हणणं आहे एक चांगला पूल, एक चांगला रस्ता, एक चांगलं कॉम्प्लेक्स महानगरपालिकेचं किंवा आमदार निधीतून एक चांगलं काम झालेलं मला पश्चिममधलं दाखवा बिना भ्रष्टाचार. मी तुम्ही म्हणाल ते करेल. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. खोटं बोला, रेटून बोला. हे जे देवेंद्र फडणवीसची नीती आहे ना हे या अकोल्यावालेले एकदम पाठ. एवढंच म्हणेल, दुसरं काय. ताई, आणखी एक विषय, आमदार माजी आमदार बाबतीत पत्रकार परिषद बोलता एक चर्चा केली की बा अकोल्या शहरापासून 100 किलोमीटर म्हणजे अमरावती आहे. बस 100 किलोमीटर मध्ये अमरावतीचा विकास झालेला आहे, अमरावतीच्या विमानतळाचा विकास झालेला आहे. तर अकोल्याचा आता 100 किलोमीटरच्या आत म्हणजे 100 किलोमीटर म्हटल्यानंतर अकोल्याचं विमानतळाचं काय? अकोल्याच्या विमानतळाबद्दल खूप चांगलं होमवर्क मागच्या काळामध्ये झालं होतं. आमच्यामधल्या 2.5 वर्षाच्या उद्धवरावच्या काळामध्ये सुद्धा पिकेरीकडून जमीन घेऊन ती हस्तगत करून. पण केंद्र सरकारमधून तुम्ही जे 100 किलोमीटर म्हणतात आहे नाही, अकोला आणि अमरावतीमध्ये 96 किलोमीटरचं अंतर आहे आणि 100 किलोमीटर 2 विमानतळ देता येत. ऑब्जेक्शन केंद्र सरकारने. जर विद्यमान खासदार तिथला संसदेमध्ये आवाज उचलून, त्यांच्या वडिलांचा मी कधी आवाज ऐकला नाही संसदेत, पण त्यांनी आवाज उचलून आम्हाला स्पेशल केस म्हणून हे मंजूर करून घ्या असं आता त्यांचं बहुमत आहे, ठराव पास केला तरच आपलं विमानतळ होऊ शकते, नाहीतर ती कायदेशीर अडचण आहे. ताई, आता जसं अकोला पूर्वमध्ये आलेलोच आहोत. अकोला पूर्वमध्ये बऱ्याच MIDC रोजगार हा अकोला पूर्वमध्ये आहे. तर याविषयी काय बोलणार? रोजगाराबद्दल पुन्हा बोललं की अजून खंत वाटते. महाराष्ट्राच्या ऐवजी रोजगार गुजरातला जावा आणि गुजरात हे महाराष्ट्रापेक्षा चांगलं राज्य व्हावं यासाठी आपला असंख्य रोजगार पुणे मुंबईकडचा त्यांनी तिकडं नेला. आपले 1,00,000-1.5 लाख पोरं एम्प्लॉई झाले असते असं त्यांनी दिलं. राहिला प्रश्न माझ्या पहिल्या ओपनिंग याच्यातच मी बोलले की मागच्या 30 वर्षात MIDCमध्ये यांनी 0 काम केलं, 0. आणि MIDCमध्ये जर काम व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर आपला खासदार आणि सगळे आमदार यांच्यात समन्वय असणं गरजेचं आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विकास होतो त्याचं एकमेव कारण ते पक्षविरहित श्रेयवादाची लढाई न करता काम करतात. आणि इथे मात्र एकाच पक्षाचे 2 आमदार मागच्या काळात तुम्ही अकोल्यात पाहिलं, फक्त श्रेयवादाच्या लढाईमध्ये आपलं विमानतळ रखडलं, आपल्या MIDCच्या असंख्य योजना रखडल्या, आपल्या कृषी विभागाच्या असंख्य योजना रखडल्या, आपली 148 कोटीची अंडरग्राऊंड, कारण त्यामुळे आपल्या लोकांचं आरोग्य खतम होतं. अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम जी आहे 148 करोड अजितदादांना दिले होते. त्यावेळेला ते आमच्या आघाडीचे उपमुख्यमंत्री होते आणि यांनी ते केलं नाही, फक्त श्रेयवादाच्या लढाई. तर ते होतं गरजेचं आहे. ताई, आता आपण पुन्हा तुमच्या पक्षाकडे बोलूया. तुतारी ही आपल्या अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघ आहे
तर या 5 मतदारसंघात कुठे कुठे दावा करत आहे? खरं तर आम्ही दावा 3 ठिकाणी करतोय, पण 2 ठिकाणी आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. अजून आज आता फायनल पार्लमेंट बोर्डाची बैठक चालू आहे आणि आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते कन्फर्म होईल. वादावादी कुठेही नाही आमच्या 3 पक्षांमध्ये, तुमच्या सांगण्याकरता, तुमच्या माहितीकरता. परंतु मागताना रडल्याशिवाय तर आई पदराखाली घेत नाही, असं आमचं चालू आहे. आमचा असा दावा आहे की लोकसभा अकोलामध्ये 6 मतदारसंघ आहेत. 6 पैकी मेडशी ऑलरेडी काँग्रेसकडे आहे. अकोला पश्चिममध्ये काँग्रेसवाला 1900 मतांनी पडला होता म्हणून तो त्यांनी घ्यावा. प्लस लोकसभा आपण काँग्रेसला दिलं होतं, बरोबर. शिवसेनेचा उबाठा, बाळापूरचा विद्यमान आमदार आहे नितीन देशमुख, आणि अकोला पूर्वमधून शिवसेनेचे जे अध्यक्ष आहेत गोपालभाऊ दाटकर, त्यांची इच्छा आहे. रणधीर सावरकरांच्या विरोधात त्यांना वाटतं की आपण एक लढू शकतो, लढतो, त्यांचं गाव त्याच्यात आहे. ते अकोला पूर्व घेत आहे. उरलेला मूर्तिजापूर राखीव आहे, जे ऑलरेडी राष्ट्रवादीकडे आहे. आणि अकोट आम्हाला मिळेल अशी आम्हाला आशा आहे. म्हणजे अकोट मूर्तिजापूर हे 2 मतदारसंघ NCP SP शरद पवारचंद्रला मिळतील, पक्षाला, राष्ट्रवादीला, असं मला वाटतं. ताई, शरद पवार हे बारक्या तुरपाईवाले आहे, ही तर त्यांची म्हणजे ओळख आहे. आता जर आपण जर म्हटलं तर आता शरद पवार साहेब हे आपल्या सीट किती आणू शकतील महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये आमचा स्ट्रायकिंग रेट नक्की चांगला राहील. इतकं व्यवस्थित ज्याला म्हणतो आपण सर्वे, आमचे साहेब तर सोबत पाटील कार्याध्यक्ष असलेल्या विद्याताई आणि आमच्या असंख्य विद्याताई, जितेंद्र आव्हाड, मी, अनिल देशमुख, आम्ही सगळे लोक करत आहोत, राजेश टोपे साहेब. परंतु तो स्ट्राईक रेट जास्त असला तरी जागा मात्र थोड्याशा आम्ही 3 नंबरवर घेणार हे नक्की. किती जागा येतील तर त्या टक्केवारीत मी सांगू शकते की लोकसभेत आमची स्ट्रायकिंग रेट 80% होता, आता तो 90% असेल. याकडे आम्ही लक्ष देऊ आणि ती तुतारी जागोजागी वाजणार, कारण इतकं असंख्य इनकमिंग आहे तुतारीमध्ये, असंख्य. सगळे लोक जवळपास म्हणत आहेत की नन अदर दॅन शरद पवार, शरद पवारांचा शिलेदार, अब की बार शरद पवार, असं जवळपास प्रत्येकाचं. ताई, अब की बार मुख्यमंत्री को मुख्यमंत्री जसं आमचे साहेब सांगतात, मी पण तुम्हाला सांगेल आणि ठरलेली तसंच आहे की मुख्यमंत्री पदाचा दावेदार सध्या आम्ही ठरवला नाही. आमची महाविकास आघाडी इतकी एकसंघ आहे की आमचे इलेक्शन संपल्यानंतर ज्या पक्षाला जास्त उमेदवार, आमदार नंबर ज्यांचा जास्त असेल त्याच्यातला एक गटनेता आम्ही 3 पक्ष मिळून आमचा नेता म्हणून निवडू, हे नक्की. आपल्यासोबत आणखी एक अनिल मावळे म्हणून जोडलेले आहेत. तर त्यांचे आपल्याला काही प्रश्न आहेत का बोलणार? राष्ट्रवादी पक्ष म्हणा की आपल्यासोबत आणखी जुडलेले आहेत केसरीचे संपादक अनिल मावळे. यांचे ताईंना काही प्रश्न आहे तर ते विचारतात. ताई, तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आजपर्यंत भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या लोकांना महिला अशी उमेदवार कोणी दिसत नाही का आपल्या अकोल्यामध्ये? महिलांचं कार्यकर्ते फक्त त्यांना दिसतात. महिला कार्यकारिणीमध्ये वरच्या लेवलवर आहेत, वरिष्ठ लेवलवर गेलेले आहेत, परंतु महिला आमदार म्हणून अकोला लेवलमध्ये कुणी दिसत नाही आहे. तो एक आम्हाला प्रश्न पडतो की महिलांनी काय येऊ नये का? एकीकडे तुम्ही म्हणता की 50% महिलांचा वाटा आहे, एकीकडे पुरुषांचा वाटा आहे. मग अशा वेळेस तुम्हाला पुरुषांनाच का तुम्ही पुढे जाता? फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पुरतच तुम्ही मर्यादित आहे का? तुम्ही आमदारासाठी पुढे जायला नाही पाहिजे का? अनिल दादा, प्रश्न एकदम बरोबर आहे, परंतु तुमच्या माहिती करता सांगते, 2009 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तेव्हा आम्ही एकत्रित होतो, प्रतिभा अवतार नावाची पोरगी उमेदवार दिली होती, आमच्यासोबत होती घड्याळवर. आणि दुर्दैवानं खरंच महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री किंवा अकोल्याला महिला आमदार मिळाली नाही, पण त्यावर आमचं लक्ष आहे, त्यावर आम्ही चर्चा करतोय आणि नक्कीच नजीकच्या काळात आम्ही आमच्या पक्षातर्फे तो विषय करू असा आपल्याला शब्द देते. खरं म्हणजे यावेळेलाच मला ताईंनी म्हटलं होतं की तुम्ही मतदारसंघ निवडा ताई, आपण तुम्हाला आमदार करू. परंतु माझ्या घरगुती 1 वर्ष अगोदर माझ्या पोराला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्यामुळे मी त्यात बिझी होते आणि बरं झालं हा विषय निघाला. याच्यामध्ये आपल्याला हेही सांगायचं आहे की पक्ष कशाला म्हणतात.
कार्यकर्त्याची काय काळजी पक्ष घेऊ शकतो हे या 1 वर्षात मला कळलं. माझ्या पोराला आणि मला स्वतः घरी बोलवून ज्या डॉक्टरला उद्या टाटा मेमोरियलच्या डॉक्टरला दाखवायचं आहे तिथे पवारसाहेब, सुप्रियाताई, मी, माझी सूनबाई आणि माझा पोरगा आम्ही एका डायनिंग टेबलवर जेवून त्याला साहेबांनी सांगितलं, तुझ्या बाबांनी माझी ट्रीटमेंट केली आहे, माझ्या नातवाची ट्रीटमेंट तू कर. आणि माझ्या पोराला सांगितलं की 20 वर्ष अगोदर मला कॅन्सर डिटेक्ट झाला. डॉक्टरने मला सांगितलं होतं की शरदराव तुमच्या हातात 6 महिने आहेत. आज 20 वर्ष झाले, मी 83 वर्षाचा आहोत. तुम्ही तर 38चे झाले नाही अजून. बट वी हॅव टू फाईट, वी हॅव टू लर्न टू लिव्ह विथ द कॅन्सर. आणि त्या एका शब्दाने, मला ती तारीख आठवते अजून, 15 ऑक्टोबर 2023, त्या एका शब्दाने माझं पोरकं इतकं उभारी घेऊन उभं राहिलं. सगळी ट्रीटमेंट त्याची झाली. आणि आजसुद्धा माझ्या पक्षातून मला इतका प्रचंड सपोर्ट, अनिलदादा असो देशमुख, जयंतदादा असो पाटील, सगळे लोक माझ्या घरी येऊन भेटून, विद्याताई चव्हाण, फौजियाताई, माझ्या पोराला आजही पहिला फोन आल्याबरोबर बाळ कसं आहे असं विचारतात. आणि म्हणून मी म्हणते की अशा माणुसकी असलेल्या लोकांमध्ये लोकांनी सुद्धा अशाच पक्षाच्या लोकांना निवडून दिलं पाहिजे आणि आपले आयुष्य समृद्ध केलं पाहिजे. तुमचा मुद्दा नक्की लक्षात ठेवेल. 2029 माझ्या पक्षाची कुणीतरी महिला आमदार नक्की असेल असा आपल्याला शब्द देते. धन्यवाद. ताई, आपण पण आता महाविकास आघाडीचे मुद्दे, आता राजकारण म्हटलं तर चर्चा होणारच. आता मूळ चर्चेवर येऊया की आता आपल्याकडे भरपूर काही आपण चर्चा करणार आहोत. आता महाविकास आघाडीला पुढचे इलेक्शन, आता निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने प्रत्येकाचे आश्वासनं देणे चालू केलेले आहे. पण महाविकास आघाडीने असं कुठलंच आश्वासन दिलं नाही. आता आपलं आश्वासन काय? आम्ही जेव्हा ते ज्याला आपण म्हणतो ना निवडणुकीचा जाहीरनामा जाहीर करायला जेव्हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा साहेबांचाच स्वतःचा असतो की कॉमन मुद्द्यामध्ये एक येते महिला सुरक्षा, ज्यावर आम्ही लक्ष ठेवणार. शाळेत जाणाऱ्यापासून तर एकटी म्हातारी जिचे लोक अमेरिकेत राहतात मुलं, अशा महिलेपर्यंत घरात, दारात, बाहेर, बाजारात, कामाच्या ठिकाणी ती सुरक्षित राहील, त्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट आम्ही करणार. एक. दुसरा मुद्दा असतो कामाच्या ठिकाणीचा महिलांचा जे रोजगार, पैसे मिळणं, कर्मचारी प्रश्नांवर धोरण. कारण महिलांना नोकरी सोबतच घर सांभाळावं लागतं. कुठेतरी फटकन तिची बदली झाली अधिकाऱ्यांमध्ये तर तिला घराकडे दुर्लक्ष होतं आणि पुढची पिढी त्या कुटुंबाची रस्ट होण्याची भीती असते. त्यामुळे जसं महिला प्रथमच असं यावेळेला आम्ही महिला बदली धोरण बनवण्याच्या मूडमध्ये. काय असेल हे इथे डिटेल सांगता येणार, तुमचा वेळ जाईल. पण त्या महिलेचं घर कसं सांभाळलं जाईल, मुलं कसे सांभाळले जातील, तिच्या घरातल्या म्हाताऱ्यांची काळजी कशी घेतल्या जाईल, याकडे आम्ही लक्ष देऊ. दुसरा मुद्दा आणि सगळ्यात महत्वाचा आहे तो शेतकरी, प्रो शेतकरी. तोड इकडे आलं तर कापूस कामगार, इकडे गेलं तर तुमचा महाराष्ट्रात गेलं तर या सगळ्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून असणारे सगळे प्रश्न. मग त्याच्यात पीक विमा येईल, त्याच्यात शेती जोडधंदा त्याला लागणारं सगळं भांडवल येईल, त्याच्यात शेतीमुळे होणारे जे नुकसान आहेत, ओला कोरडा दुष्काळ ते येईल, त्याची नुकसान भरपाई येईल. आणि त्याच्यात ज्या पद्धतीनं आम्ही म्हणतो की शेतीला कार्पोरेट सारखं पाहायला शिका, त्या दृष्टिकोनातून काय करता येईल हे आम्ही करू. याच्या पुढचा समाजातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आरोग्य आणि शिक्षण. या बीजेपीच्या काळात परीक्षांच्या मध्ये ज्या पद्धतीचे घोटाळे झाल्यामुळे खरी जी हुशार पिढी आहे, माझ्या बाबाजवळ पैसा नाही, मला अक्कल असून उपयोग नाही, अशा पद्धतीचं फ्रस्ट्रेशन आणि त्यातून इतक्या आत्महत्या झाल्या. त्यामुळे ही शिक्षण पद्धती भ्रष्टाचार मुक्त आणि प्रो यील्डिंग, पैसा कमवण्याच्या, सेल्फ एम्प्लॉयमेंट असो, एम्प्लॉयमेंट असो, नोकरी असो, भारताच्या बाहेर जाणं असो, कॉर्पोरेट जगतातली नोकरी असो, सरकारी नोकरी, या दृष्टिकोनातून माझा विद्यार्थी तयार कसा होईल यावर आम्ही काम करणार. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आरोग्य. सध्या आरोग्य यंत्रणा गल्लीपासून दिल्लीपर्यंत अत्यंत खिळखिळी झालेली आहे. आणि खिळखिळे होण्याचं महत्त्वाचं कारण आहे त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. म्हणून त्या बाबतीत असलेल्याच जे आरोग्य केंद्र आहे ते जास्तीत जास्त सुविधायुक्त कसं करण्यात येईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत.
आणि या पद्धतीने आणि प्लस प्रत्येक ठिकाणचे लोकल प्रश्न असतात. उदाहरणार्थ आपल्या अकोल्यातला विदर्भातला खारपानपट्ट्याचा प्रश्न, त्यावर आम्ही लक्ष देणार आहोत. उदाहरणार्थ आपल्या अकोट मतदारसंघातल्या तेल्हार तालुक्यातला किडन्या खराब होतात, त्या पाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रश्न. असे सगळे छोटे छोटे रस्ते, पाणी, वीज, गटार, मीटर यावर आम्ही काम करणार आहोत. प्रत्येकाला घर मिळावं, प्रत्येकाला चांगला रस्ता मिळावा याचा प्रयत्न तर सगळ्याच पक्ष करतात. पण चकचकीत रस्ते आणि पोट मात्र रिकामे असं आम्ही ठेवणार नाही, एवढं नक्की शब्द देतो. चकचकीत रस्ते नाही अशा त्यांनी एकाच शब्दात सर्वच काही सांगून दिलं. तर आता चर्चा तर होणारच. या एपिसोडवर आता आपण थांबूया. पुढच्या एपिसोडला आणखी पुन्हा भेटूया. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817